रविकांत तुपकर यांनी मेकर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमध्ये काढलेला आहे. त्यांच्या प्रश्नासाठी हा मोर्चा आहे. रविकांत तुपकर आपण त्यांच्याशी बातचीत करावं. काय सांगाल, केंद्रीय राज्यमंत्री यांच्या होमटाऊन मध्ये तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढला, मेकर मध्येच का? केंद्रीय राज्यमंत्र्यांना थोडीफार वाटली पाहिजे की आपल्या भागातला शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे. जर तुम्ही केंद्रात मंत्री झाले तर या भागातल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरायची वेळच त्यांनी येऊ दिली नाही पाहिजे. आम्हाला श्रेय मिळेल म्हणून 24 तारखेला विमा देणार, अमुक तारखेला देणार. केंद्रीय राज्यमंत्र्यांना मला सूचना करायची आहे. मध्यंतरी तुम्ही सांगितलं की कलेक्टरांनी पीक विमा जमा करावा. जिल्हाधिकारी पीक विमा जमा करत नसतात. विमा कंपनी आणि शासनाचा करार झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे राज्याच्या सचिवांना बोलायला पाहिजे होतं, पण ते कलेक्टरला बोलून पेपरला बातम्या देतात. मग 24 तारखेनंतर अजून शेतकऱ्यांना विमा का मिळाला नाही? एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. भले जीव गेला तरी बेहतर, पण शेतकऱ्यांना एक रुपया विम्याचा आमच्या हक्काचा आम्हाला मिळाला पाहिजे. कर्जमुक्त आम्हाला केलं पाहिजे. सोयाबीन कापूस जो आम्ही कमी भावानं विकला त्याचा भाव फरक आम्ही जो मागतो आणि जो तुम्ही दिलाय त्याच्यातला भाव फरक आम्हाला दिला पाहिजे. आणि जंगली जनावरांचा त्रास वाचावा म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे. घरकुलाचं रखडलेलं अनुदान टाकलं पाहिजे. यासह अनेक मागण्या आहेत, त्या मान्य झाल्या नाही तर आम्ही काय करू हे तुम्हाला मोर्चाच्या शेवटी सांगू. तुम्ही आता राजू शेट्टी सोबत फारकत घेतल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून ही घोषणा आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही संघटना स्थापन करणार आहात, पक्ष स्थापन करणार? मी राजू शेट्टींपासून फारकत घेतलेली नाही. राजू शेट्टींनी सुद्धा माझी फारकत घेतलेली आहे, मला बाजूला केलेलं आहे. मला संघटना सोडायची नव्हती, त्यांनीच मला बाजूला केलेली आहे. आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची ही विविध शेतकरी संघटनांचा अलायन्स आहे. त्याच्या माध्यमातून अनेक तरुण निवडणुकीच्या मैदानात उतरतील असं आम्ही म्हटले, पण त्याच्यावर मला आज बोलायचं नाही. माझ्या दृष्टीनं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा आज महत्वाचा आहे आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी जीवाची बाजी पडायला लावणार आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मेहकरमध्ये या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढलेला आहे. हजारो शेतकरी जे या मोर्चामध्ये सहभागी झाले. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी रविकांत तुपकरांच्या कुटुंबामध्ये मेहकरच्या तसंच कार्यावरती. आणि महत्वाचं म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमध्ये हा मोर्चा असल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा रंगली आहे. कॅमेरामॅन निलेश देशमुख सह मराठी, मेहकर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.